आहे ते घर तुम्हाला आवडत नाही आहे का? तुम्हाला विकायचं आहे का? आणि नवीन घ्यायचं आहे का तुम्हाला ते घर? तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. आणि ह्या स्टोरीमध्ये तुम्हाला म्हणजे पाहायला मिळेल की त्या लोकांनी कसं त्यांचं घर जुनं जे होतं त्यांना आवडत नव्हतं, त्यांनी कसं रिप्लेस केलं आणि नवीन घर घेतलं. तर आजची स्टोरी खूप सुंदर असणार आहे. तर आपण पाहूया आजची स्टोरी. हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण. त्याची स्टोरी खूप सुंदर असणार आहे आणि आज आपण स्टार्ट करूया. मी ह्या पुस्तकामधून तुम्हाला नेहमीच छान छान अशा द सिक्रेट विषयीच्या गोष्टी सांगत असते आणि तुमची जी विचार करण्याची क्षमता आहे त्याची लेवल हाय करत असते. तर पुस्तकाचं नाव आहे सिक्रेटने कसे बदलले माझे जीवन. आजची जी स्टोरी आहे द सिक्रेटने आम्हाला शब्दशः हलवलं. त्याच्या स्टोरीचं टायटल असं आहे. मी स्टार्ट करते आजच्या स्टोरीला. आमचं कुटुंब 14 वर्षापर्यंत आमच्या जुन्या घरातच राहिलं. आम्ही तेथे अजिबात खुश नव्हतो. त्या घराला बऱ्याच डागडुजीची गरज होती व आमच्याकडे तेवढे पैसे देखील नव्हते. आम्हा सर्वांना मुख्यतः आमच्या शेजाऱ्यांपासून दूर जायचं होतं. त्या माणसाने आमचं जीवन असह्य करून टाकलं होतं. तिथे फार खराब परिस्थिती आणि नकारात्मक वातावरण होतं. मला घरी राहण्यापेक्षा कामावर बरं वाटायचं. ते घर नैराश्याच्या ब्लॅक होलसारखं वाटत होतं. आमचं कुटुंब 14 वर्षापर्यंत आमच्या जुन्या घरातच राहिलं होतं. आमचं कुटुंब 14 वर्षापर्यंत आमच्या जुन्या घरातच राहिलं. आम्ही तेथे अजिबात खुश नव्हतो. त्या घराला बऱ्याच डागडुजीची गरज होती व आमच्याकडे तेवढे पैसे देखील नव्हते. आम्हा सर्वांना मुख्यतः आमच्या शेजाऱ्यांपासून दूर जायचं होतं. त्या माणसाने आमचं जीवन असह्य करून टाकलं होतं. तिथे फार खराब परिस्थिती आणि नकारात्मक वातावरण होतं. मला घरी राहण्यापेक्षा कामावर बरं वाटायचं. ते घर नैराश्याच्या ब्लॅक होलसारखं वाटत होतं. जवळपास 14 वर्ष आम्ही स्वतःला सांगत होतो की आम्ही कधीच नव्या ठिकाणी जाऊ शकत नाही. हे घर कधीच कोणी विकत घेणार नाही. दुसरीकडे राहायला जाणं आपल्याला परवडणार नाही. पण तुमची इच्छा हीच माझ्यासाठी आज्ञा. ब्रह्मांडाचा नियम आहे. हा ब्रह्मांडाचा नियम आम्हाला माहीत नव्हता. तसंच आम्ही तशा नकारात्मक भावनेने स्वतःला मागे खेचत होतो हे आम्हाला माहीत नव्हतं. ही जी फॅमिली आहे, तर ह्या स्टोरीमध्ये जी फॅमिली आहे ती फॅमिली ज्या घरामध्ये राहत असते त्यांना म्हणजे एकदम निगेटिव्ह वाटत होतं त्या घरामध्ये. आणि त्यांच्या शेजारी जे राहत होते ते लोक म्हणजे त्यांना खूप त्रास देत होते. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की इथून आपण दुसरीकडे जायला पाहिजे. पण त्यांचं मन म्हणायचं की हे घर कोणीच विकत नाही घेऊ शकत आणि मग आम्ही कसं जाणार, नवीन घरामध्ये कसं घेणार. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की मग म्हणजे हे घर कोणीच विकत नाही घेतलं तर मग आपण कसं नवीन घर घेऊ शकणार. आणि आपण जे विचार करतो तेच तर सृष्टी आपल्याला देते, ह्याच्यामध्ये हे सांगितलं आहे. आणि तुमची आज्ञा अशी म्हणूनच मग ब्रह्मांड आपल्याला ह्या गोष्टींपासून लावून ठेवते. तुमची इच्छा हीच माझ्यासाठी आज्ञा, असं ब्रह्मांड आपल्याला म्हणतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही म्हणजे जे ते लोक जे विचार करत होते की नकारात्मक आम्हाला हे घर आवडत नाही आहे, तर ब्रह्मांड तुम्हाला तेच सांगत होतं. जेव्हा ते घर विक्रीसाठी आम्हाला दिसलं तेव्हा आर्थिकदृष्ट्या आमच्या मर्यादेबाहेर असूनही त्या घरावर आमचं लक्ष होतं. ते आम्हाला मिळावं अशी इच्छा आम्ही मनात बाळगून होतो. आमच्यापैकी सर्वात दृढ निश्चय माझ्या पतीचा होता. तो त्या घराकडे बोट दाखवून म्हणायचा, ते घर आपलं होणार. आणि जेव्हा त्यांनी दुसरं घर पाहिलं तर त्यांना वाटत होतं की आपल्याला हे घर मिळावं, पण त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. पण तिचे मिस्टर जे असतात ते म्हणतात की हेच घर आपलं होणार आहे. आणि तिकडे तिचे मिस्टर घराला बोट दाखवून सांगायचे की हेच आपलं घर होणार आहे. आम्ही सर्वांनी द सिक्रेट पाहिला आणि आमच्या भल्यासाठी आम्हा सर्वांचं आयुष्य नाट्यमयरित्या बदललं. आम्ही चौघांनी एकत्रितपणे द सिक्रेटचा शक्तीचा उपयोग केला. ज्या सुंदर घरात राहायची स्वप्न आम्ही पाहत होतो त्याचं यथायोग्य मानसचित्र आम्ही पाहू लागलो होतो. आमचं नवं फर्निचर आम्ही कुठे ठेवू, खिडकीतून बाहेरचं दृश्य कसं दिसेल, ते घर कसं सजवायचं, स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवत असताना त्याचा सुवास कसा घरभर दरवळेल, अंगणात कसं निवांत बसता येईल, बागकाम कसं करता येईल, दुरून येणाऱ्या जाणाऱ्या शेजाऱ्यांना आपण कसा हात करू, हे सर्व काही आम्ही त्या सर्व भावना अनुभवत होतो. आम्ही तेथेच राहत होतो यावर आम्ही विश्वास ठेवला. आणि घरातल्यांनी सगळ्यांनी मिळून मग ॲक्ट केली की आम्ही या घरातच राहतोय आणि सगळं अनुभवतोय. म्हणजे बाहेर कसं दिसणार आहे, बाहेरचं वातावरण कसं असणार आहे, खिडकीतून पाहिल्यावर घरामध्ये कसं फर्निचर असणार आहे, घरात जेवण बनवल्यावर त्या जेवणाचा वास कसा येणार आहे. म्हणजे प्रत्येक सेन्सला त्यांनी पाची इंद्रियांना त्यांनी जागा केलेला आहे. त्यामुळे आपण पुढे पाहूया काय होते ते.
आणि 5 आठवड्यातच आम्ही खरंच तिथे राहायला गेलो. आम्ही आमचं घर आहे त्या अवस्थेत विकायला काढलं. जवळपास 2च दिवसात आम्हाला त्याची मनासारखी किंमत देणारा प्रस्ताव मिळाला. आम्हाला जे घर विकत घ्यायचं होतं ते 18 महिन्यांपासून विक्रीकरता उपलब्ध होतं. त्याची किंमतही कालांतराने खूप कमी झाली. आम्हाला कुठल्याही अडचणीशिवाय झटकन तारण मिळालं. नवीन फर्निचर खरेदी करण्यासाठी देखील भरपूर पैसे आमच्याकडे शिल्लक राहिले. आता ऑफिसमधून कधी घरी येईल असं मला वाटतं. मी अगदी दुपारच्या जेवणालाही घरी येते. मी दररोज देवाचे आभार मानते आणि तिथे राहण्याचा प्रत्येक क्षण आनंदाने उपभोगते. आम्ही सगळेच खूप खुश आहोत. ते घर त्यांना नको होतं आणि सगळ्यांनी मिळून जेव्हा एकदा द सिक्रेट त्यांनी मूव्ही पाहिला त्यानंतर त्यांचं आयुष्यच बदलून गेलं आणि त्यांनी प्रत्येक म्हणजे इंद्रियांचा उपयोग करून म्हणजे सेन्सचा उपयोग करून ते घर कसं आतमधून असेल कसं बाहेरून असेल म्हणजे जर स्वयंपाक बनवला तर त्यामध्ये त्या पदार्थांचा सुवास कसा येत राहणार त्या पदार्थांचा म्हणजे इतकी सेन्सेस वापरून त्यांनी इमॅजिनेशन चालू केलं, व्हिज्युअलायझेशन चालू केलं आणि शेवटी त्यांना ते घर मिळालेच होतं आणि त्यांचं जुनं घर पण त्यांनी विकलं आणि त्यांना फर्निचरसुद्धा करायला तेवढे पैसे मिळाले. जे युनिव्हर्स तुम्हाला भरभरून देत असतं जर तुम्ही या गोष्टी जर तुम्ही मागितल्या तर आणि त्या व्हिज्युअलाइज केल्या त्या टेक्निक वापरून किंवा तुम्ही रोज ग्रॅटिट्यूड बोलून जर युनिव्हर्सला धन्यवाद देत राहिले तर तुमच्याकडे भरभरून त्या गोष्टी भरपूर प्रमाणामध्ये येत असतात. आपल्याला ह्या गोष्टीमधून हेच शिकायला मिळतं. आणि पुढे वाचूया. दीना आणि तिच्या कुटुंबाने संपूर्ण ज्ञानेंद्रियाचा वापर करून अत्यंत ताकदीने नव्या घराचं मानसचित्र उभं केलं होतं. त्यांच्या स्वप्नातलं घर त्यांनी केवळ पाहिलं नव्हतं तर त्याची अनुभूती घेतली आणि त्या घराचा अगदी वासही घेतला. मानसचित्र उभं करताना तुमच्या ज्ञानेंद्रियाचा जितका जास्त वापर तुम्ही कराल तितका तुमच्या कल्पनेवर तुमचा अधिकाधिक विश्वास बसेल आणि लवकरात लवकर ते चित्र सत्यात उतरेल. तर किती सुंदर गोष्ट आहे ना. मला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपण पुढच्या वेळेला नवीन स्टोरी घेऊन येणार आहोत. तर या वेळेला तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट मला नक्की कमेंट करून सांगा. तूर्तास तरी धन्यवाद.